नमस्कार, मी प्रणाली तुमचं सर्वांचं ठळक वार्तामध्ये स्वागत करते। आज आपण आलो आहोत कल्याणमध्ये जिजाऊ सामाजिक संस्था यांच्यातर्फे आज मोनिका ताईंच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आज आपण इकडे भरपूर कार्यक्रम सकाळपासून पार पाडत आलेले आहे। पहिले रक्तदान शिबिर, नंतर रुग्णांना फळं वाटप, नंतर आता महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम ही सुद्धा मोनिका ताई करत आहेत। बघायला गेलं तर आतापर्यंत 2 कार्यक्रम आम्ही शिलाई मशीनचे पार पाडलेले आहेत। त्यांनी प्रत्येक महिलाचा त्यांना एक चांगला स्वतःचा स्टँड घेता यावं म्हणून त्यांनी आता शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम सुद्धा पार पाडत आहोत। काय सांगाल ताई, आतापर्यंत आपण 2 कार्यक्रम पाडले, महिलांचा खूप चांगला प्रतिसाद होता। प्रत्येक महिलाकडनं एक चांगली तुम्हाला आशीर्वादही आला आणि तुम्हाला चांगला प्रेरणाही देतात। तुम्ही काय सांगाल, काय वाटतंय तुम्हाला? मी गेली 8 वर्ष महिला सक्षमीकरण या प्रोजेक्टवर जिजाऊमध्ये कार्यरत आहे आणि महिला हा एकदम माझ्या जवळचा विषय। ताई सक्षम झाली पाहिजे याच्यासाठी रात्रंदिवस माझ्या डोक्यात असं चालू असतं का नाही प्रत्येक ताई सक्षम झाली पाहिजे। निदान ती घरातली मुलं बाळं सांभाळून 200-500 रुपये एकाने तिने कमावले पाहिजेत, कारण जोपर्यंत ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही होणार तोपर्यंत ती सक्षम नाही होणार। आणि आज कल्याणमध्ये हे क्लासेस ओपनिंग करताना मला आनंद वाटतो की माझ्या तायांसाठी मी काहीतरी करू शकते। हा आनंद मला म्हणजे एक सुखदायी आनंद वाटतो। नक्कीच आपण इथल्या काही महिलांकडून जाणून घेऊया। काय सांगाल की मोनिका ताईंचा खूप चांगला प्रतिसाद तुम्हाला आहे, आतापर्यंत भरपूर समाजकार्य त्यांनी पार पाडले आहे, पुन्हा येत्या काळातही ते पार पाडतील असं आश्वासन त्यांनी दिलेलंच आहे म्हणा। पण आता तुम्हाला मशीन उपलब्ध करून दिली, काय सांगाल तुम्ही, कसं वाटतंय तुम्हाला? महिलांसाठी जे करतात मोनिका ताई ते खूप चांगलं काम करत आहेत। आम्ही मेहंदी क्लास पण त्यांच्या मार्फत शिकलेलो आहोत। म्हणजे सांगले सर पण खूप चांगलं कार्य करत आहेत। त्यांच्यासाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी हातात शिकतो। नक्कीच खूप छान कार्य पार पाडत आहेत मोनिका ताई। तर तुर्तास इथेच थांबतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह प्रणाली आणि कल्याण।